नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ग्रोविजन इको केअर प्रतिनिधी नितीन काकडे, राहणार वावणा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी आलो आहे पिशोरमध्ये एकनाथ काका मोकासे यांच्या प्लॉटवर। बघा, हा जो प्लॉट आहे या प्लॉटवर ग्रोविजन इको केअरचे पहिल्यापासून आपण औषधी वापरत आहे। या प्लॉटची 70% आपण जैविकवर आणि 30 ते 40% जेमतेम। तर ती व्हरायटी काका, या व्हरायटीचं नाव काय आहे? ही व्हरायटी गौरी व्हरायटी। गौरी व्हरायटी ही गौरी व्हरायटीची लागवड केलेली आहे आपण। हिची लागवड करून किती दिवस किती महिने झाले? 1 जानेवारीला 1 जानेवारीला लागवड केलेली आहे। जेमतेम 3 महिने पूर्ण झालेले। 3 महिन्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने वरदान, ब्रह्मास्त्र, डायमंड, रोबोट गोल्ड, सॉइल ग्रो, सॉइल अमृत असे वेगवेगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत। तर हिचं आता तोडा झालाय का काका? हा पहिला 4 क्विंटल 70 किलो तोडा निघाला। 4 क्विंटल 70 किलो। आणि किती क्षेत्रामध्ये निघालाय हा? 4,500 काडी सांगितलं। 4,500 काडी। तिच्यामध्ये पहिला तोडा निघालाय जेमतेम 5 क्विंटलच्या जवळपास। तर आता दुसऱ्या तोड्यावर येते। दुसऱ्या तोड्याच्या तयारीमध्ये आता मिरची आहे। तर ही गौरी जी व्हरायटी आहे, तर आपण काकांना विचारू की या गौरी व्हरायटीला नेमका भाव काय मिळाला आहे? या गौरी व्हरायटीला पहिले 81 रुपयाचा भाव मिळता होता आम्हाला। 81? 8 दिवसापूर्वी। बरं। आज 4 एप्रिल 8 दिवसापूर्वी काकांचं म्हणणं आहे की आम्हाला 81 रुपये इतका भाव पडलेला आहे। आणि आपण आता बघूयात की मिरचीची क्वालिटी कशा पद्धतीनं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं गौरी व्हरायटी खूपच छान पद्धतीनं या मिरचीला मिरची असते। जैविक पद्धतीनं हा प्लॉट आपण तयार केलेला आहे। याला ब्रह्मास्त्र, वरदान अशी आपण औषधी सोडलेली आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि पूर्णपणे फ्रेश आणि खूप सारे फुलं, जशा की आकाशातल्या चांदण्या चमचमतात तसे त्याचे फुलं चमचमत आहे। खूप छान प्लॉट डेव्हलप झालेला आहे। काका, तुम्हाला काय वाटतं की जैविक औषधीचा रिझल्ट हा कसा असतो? चांगला वाटतो तुम्हाला? एकदम मस्त आहे एकदम। बरं। बघा मित्रांनो, खूप छान पद्धतीनं माल आहे। काकांच्या शेतामध्ये गौरी व्हरायटी आहे। गौरी व्हरायटी किती गुंठ्यामध्ये असतील? 2.25 गौरी आणि 2.25 हे समजलं। बरं। जेमतेम एक आडमार 15 गुंठे जे आहे, तर 15 गुंठे ही गौरी व्हरायटी आहे आणि 15 गुंठे हे आरमार व्हरायटी आहे। तर आरमार व्हरायटीमध्ये जास्त माल निघाला तुमचा की गौरी व्हरायटी? गौरीमध्ये। बरं। आता बी गौरीचा जास्त माल। गौरीचाच माल जास्त आहे। बघा मित्रांनो, गौरी व्हरायटीचा मालही जास्त आहे आणि गौरीचा भावही चांगला आहे। गौरी व्हरायटीचा भाव किती मिळाला हिचा? 81 रुपये। 81 रुपये या व्हरायटीचा भाव मिळाला आणि आरमारचा 43 रुपये। 43 रुपये। म्हणजे जेमतेम बघा, एक दुप्पट फरक पडतोय, 2 पटीचा फरक पडतोय। आणि सुरुवातीपासून जर जैविक पद्धतीनं जर प्लॉट आपण तयार केला तर खूप छान पद्धतीचं उत्पन्न निघत आहे मित्रांनो। तर त्यामुळे आमची ग्रोविजन इको केअरची जी काही औषधी आहे, तर ती औषधी वापरल्या कारणामुळे खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघत आहे। खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट डेव्हलपिंग होत आहे आणि खूप नंतर जे आहे तर खूप लिमिटेड, म्हणजे प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणात असतात। आपल्याला फक्त रोगावर नियंत्रण ठेवण्याचं खूप आवश्यक आहे। खूप धन्यवाद। एकदा तुम्ही पूर्ण प्लॉट बघून घ्या। खूप जबरदस्त पद्धतीने डेव्हलप झालेला आहे। धन्यवाद।